सगळीकडे चालत असलेला नरसिंह हा सिनेमा मी काय बघितला नाही, कारण ॲनिमेशन आहे म्हणल्यावर मला ते काय आवडणार नाही. तसंही पौराणिक पिक्चर मी काही जास्त बघत नाही, फक्त ते कृष्णाचे महाभारत वगैरे असे बघितलेले आहेत काही थोडेफार, जास्त काय बघितलं नाही. त्या शोलेच्या काळात जय संतोषी मा एक सिनेमा आलेला, तोही मी काय बघितला नाही. आणि हा तर ॲनिमेशन आहे म्हणल्यावर आधीच मी ठरवलं हा बघायचा नाही म्हणून. मग तो किती लोकांना आवडून कितीही चालू. आता ह्यानं बघितलं आणि ह्याला आवडलाय, त्यामुळं आता ह्याच्याकडनं काय रिव्ह्यू आहे ते आपण ऐकूया. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी एकट्यानं बघितला नरसिंह चित्रपट. मला असं कार्टून वगैरे बघायचा म्हणजे आवड आहे खूप, जसे मोटू पतलू वगैरे. पण आज असं म्हणजे हॉलिवूडमध्ये चालायचे पिक्चर ह्याचे ॲनिमेशनचे, पण नेमकं इंडियामध्ये भारतात आलेला पिक्चर ॲनिमेशन म्हणून मी म्हटलं, मी त्या ट्रेलर पण बघितला. मला आधी माहित नव्हतं की असं, मला वाटलं साधा पिक्चर असणार आहे. मग मी ठरवलं हा पिक्चर बघायचा. थोड्या दिवसांनी मी ट्रेलर वगैरे बघितला आणि मग थिएटरला जाऊन तो पिक्चर बघितला. मी काकीवर पिक्चर बघितला. मग नंतर काय झालं, ते पिक्चरमध्ये प्रल्हाद नावाचा मुलगा असतो. आता मला तर सगळी स्टोरी माहिती आहे, आता ती तुम्हाला पिक्चरमध्येच कळेल. सगळी स्टोरी माहिती आहे सगळं काय, पण असं हे उत्सुकता लागते की पुढं काय होतंय, आता काय होईल काय. आणि इमोशनल सीन खूप आहेत, उत्सुकता खूप लागलेली असते की पुढं काय होतंय काय. पण एका सीन मध्ये असं दाखवलंय की ते वर जातो, म्हणजे प्रल्हादाला हिरण्यकश्यप त्याचे वडील त्याला कितीही राग नसतो, जरी त्याचे वडील त्याला शिक्षा देत असले तरी त्याला काही राग नसतो. तो उलट म्हणतो की मला माझे देव वाचवतील, माझे विष्णू वाचवतील. लास्टचा फायटिंगचा सीन तोही खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये आता मध्ये आलेला आदिपुरुष, त्याच्यामध्ये तसं काही नाही दाखवलं चांगलं, पण हा पिक्चर खूप चालणार आहे, खूप चांगला होणार आहे. इमोशनल खूप रडाई वगैरे येतं. परत लहान मुलांना दाखवा, लास्टच्या सीनला सगळे राक्षस वगैरे दाखवतात, कसा काय तो वाचतो ते आता मी काय सांगणार नाही, तुम्ही पिक्चर बघा. सर्वात जास्त माझा आवडता सीन म्हणजे लास्टचा फायटिंगचा सीन. त्याच्यामध्ये हिरण्यकश्यप टेलिपोर्ट होतो. नंतर पिलर मधनं नरसिंहजी येतात. परत प्रल्हाद त्यांना शांत करतो. कुठल्याही देवाकडून ब्रह्म स्वतः विष्णूची, म्हणजे आता विष्णूची वाईफ कशाला म्हणतो, पत्नी म्हण की, मराठी बोल की, पत्नी त्यांच्याकडून पण ती शांत होत नाही, ते प्रल्हादाकडून शांत होतात. तर तुम्ही पिक्चर बघा, लहान मुलांनाही दाखवा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.